कसा होता? न विसरता येण्यासारखं. तिच्या बालपणापेक्षा तिचं तिने जेव्हा तरुण झाली, कॉलेजला जात होती, वकील होत होती, त्यावेळेस मला तिच्यासोबत वाद घालायला आवडत होतं ते असं. आणि आज काय इमोशन्स आहेत तेव्हा अनघा जात आहे तेव्हा? अनघा जात नाही. अनघा जवळच आहे. अनघा जाणार कुठंच नाही आहे. अनघाच्या लग्नाला हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या हळदीच्या कार्यक्रमाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मागे ठेव, आपल्या मागे ठेव. आणि लास्टला कॉंग्रॅच्युलेशन्स काहीतरी असं करा. ताई तू म्हणत होतीस की एकुलती एक मैत्रीण आहे. यस. तर एक्सप्लेन कर काय आहे. माझी एकुलती एक मैत्रीण आहे, कारण अनघासारखं माझ्या लाईफ मध्ये आजपर्यंत कोणी आलं नाही. तुम्ही दोघं ऑफिस फ्रेंड्स आहात? आम्ही दोघं लॉ कॉलेज पासून, पण आमची मैत्री झाली कोर्टामध्ये आणि अशी झाली अशी बेस्ट फ्रेंडशिप झाली. तर आज या सगळ्या सणाचा पहिला दिवस आहे, तर काय तुमचं काय मत आहे? मला खूप छान वाटते. ऍक्च्युली सांगायचं मी ओव्हर एक्साइटेड आहे हिच्या लग्नासाठी. की माझी आत्या अनघासोबतचा बालपण कसा होता? खूप छान होतं. खूप जीव लावत होती मला लहानपणीपासून अंगावर असल्यामुळे. आता छान लग्नाचे खूप आनंद आहे, पण तिला जाणार आता नवऱ्याच्या तर जाणार म्हणून त्याचं थोडं दुःख पण आहे, पण तिला सुखी छान राहावं हीच इच्छा आहे. आणि आज फर्स्ट प्रोग्राम सुरू झाला आपल्या जाता मुहूर्ताचं, तर खूप छान झाले. आणि जाती मुहूर्तावर खूपच छान आहे. तो खूपच गोड दिसायली आज आणि खूपच छान दिसायली. मी तिला म्हणलं इमोशनल वातावरण करायचं. बोलतीस कसं मग आता? केस मागे घे. केस मागे घे. अनघाची घेताना मी एकटीच थांबते, म्हणजे प्रश्न विचार. बिरायला टाइम अजून 15 दिवस. विचारू का तू विचार? हो श्रावणी, श्रावणीची कोणती गोष्ट आठवते अनघासोबतची? मी लहानपणीपासून उन्हाळ्यात तिच्या इथंच येत होते. खूप छान वाटत होतं. माझी खूप छान बहीण आहे, सगळ्याला साथ देते. कंटिन्यू ती जात आहे मला खूप जवळच जाते. नेहमी पुसते तू अजून मी तिला खूप छान बहीण आहे. मला खूप खूप आवडते. खूप लाडाची बहीण आहे माझी. ती जाते म्हणून मला खूप हे होत आहे. रडू येत आहे. छोटी बहीण. विचारतो मी विचार. गोल्डन डेज विथ अनघा दीदी. प्रत्येक मोमेंट गोल्डन. प्रत्येक मोमेंट कोणतं स्पेशल आहे? स्पेशल म्हणजे जेव्हा पण येते, जेव्हा पण भेटते, हा मोमेंट गोल्डन आहे. तुझ्या लग्नाचा मोमेंट गोल्डन आहे. आणि जेव्हा कसं वाटलं की अनघा दीदीचं जमलं. 3 स्टार. 1 2 3 स्टार. श्रुती, फर्स्ट थॉट काय होता की जेव्हा अनघा दीदीचं जमलं, मीन्स एंगेज झाली ती? मी जेव्हा फोटोज पाहिले ना, मी इथं नव्हते जेव्हा तिची एंगेजमेंट जमली, किंवा जेव्हा मला कळलं की तिचं जमतंय. जेव्हा मी पुण्याला होते ना, तेव्हा मी तिचे फोटोज पाहिले. पहिला थॉट हा होता की मी ज्या बहिणीसोबत एवढे दिवस घालवले लहानपणापासून, आता ती जाणार. आणि किती लवकर झालं सगळं, की म्हणजे सगळ्या गोष्टी खूप फास्ट होत आहेत. सगळ्या गोष्टी खूप जास्त फास्ट होत आहेत. सो तू तिला काय मेसेज देणार आता? तू आत्ता जशी
जशी ना तशीच राहा, एकदम रॉ, एकदम बबली काइंड ऑफ, एकदम जशी तू आहे, स्वीट. थँक्यू सो मच. आणि नेहमी भेटत राहा. ये हिमायतनगरला नक्की नक्की. एक सेकंड. रेडी 1 2 3. आज कसं वाटतंय? आज मनाला आनंद पण होतोय आणि मन तेवढ्यात एक बापाच्या नात्याने थोडासा खचतोय. अनघासोबतचा बालपण कसा होता? शी इज अ डैशिंग झांसी की रानी हो मेरी, लड़के से ज्यादा है वो, लड़की तो है ही नहीं. स्वभाव तिचा? शी इज डैशिंग, ऑलवेज डैशिंग, जो है सो 1 2. आणि आज काय इमोशन्स आहेत ती जात आहे? शब्दात सांगता येणार नाही. ओम जिजूंबद्दल काय बोलणार? त्या पुरात एकच पाहिजे, कॅपेबिलिटी. कॅपेबल आहे, एबल आहे, मेहनती आहे आणि निर्व्यसनी. जे 6 पॅरामीटर्स मला पाहिजे होते त्या 6 पॅरामीटर मध्ये तो बसला, म्हणून त्याला माझी मुलगी मी दिली. आणि काय विशेष देणार आज दीदीचं लग्न होत आहे तर? काय देणार तिला? ती मागेल ते देणार. काहीतरी जे विचारायचे होते ते झालं. झाली ना? झाले? चल. एक सेकंड. कोणती मेमोरेबल गोष्ट आहे म्हणजे ती गोल्डन अशी लक्षात आहे? तसे तर खूप आहेत पण एखादी कोणती? मी ज्यावेळेस माझा शौक पूर्ण केला, घोडा गाय कुत्रा, त्यावेळेस ती माझ्यासोबत कधी राहिली. तिलाही ते शौक आहे. ही सगळ्यात जास्त आवडती गोष्ट मला आहे. एक पोरग जे करतं ती सगळं हे करते. एक मुलगी घोड्याला हँडल करते, नॉट अ जोक. ती तुमच्या समोर लहान अशी मोठी झाली आणि आज ती जात आहे. आज पहिला दिवस आहे पूर्ण इव्हेंटचा. तुमचं काय म्हणत आहे? शब्दात सांगता. तरी आज कसं वाटते? आज फर्स्ट फंक्शन सुरू झाले, जातं मुहूर्त आणि दिवसाचे लवकर जाणार आहेत. तिला मेकअप करून प्लीज कंटिन्यू करा. तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? ताई तू पण सांग. काय मला तेव्हाच कळालं पप्पा घ्यायला आले तेव्हा. मी तिथून अशी पायी येऊ लागली एवढं रेडी होऊन, पप्पा कार मधूनच तेव्हाच कळालं. ठीक आहे. आई हो, छान. 2 3 स्टार्ट. वहिनी, तुमचा अनघा दीदी सोबतचा प्रवास कसा होता? एक नंदन म्हणून. माझा एकदम छान होता. ती इतकी गोड आहे ना की काही शब्दात सांगणं शक्यच नाही. खूपच गोड आहे आमची. क्यूट अनघा आहे. आणि तुमचा प्रवास कसा होता एक काकू म्हणून? काकू म्हणून खूप छान होता. खूप सुंदर. अनघाचं बालाजीला वगैरे सगळं पाहून वगैरे खूप छान वाटत होतं. तिचं देवाप्रतीचं प्रेम हा बालाजी खूपच छान प्रेम होतं. सेवा बालाजीची म्हणजे 1 2 3 स्टार्ट. तिचा स्वभाव खूप छान आहे, मोकळा आहे, सतत हसतच राहते. आणि देवाबद्दल म्हटलं तर तिची भक्ती इतकी आहे की तिचं बघून वाटतं की आम्हालाही तसंच करावं. तिचं प्राण्यांवर पण प्रेम खूप आहे. पुढील आयुष्यासाठी फार फार शुभेच्छा. तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अनघा. माझे पेशंट संपत आहेत. रेडी 1 2 3 स्टार्ट. आई, आज कसं वाटतंय की ज्या मुलीला लहानपणी नटवत होतीस आज ती नवरी होते? जय जगन्नाथजी. खूप छान, खूप आनंद. तिचं बालपण कसं होतं? अनघा खूप छान आहे, स्ट्रॉंग आहे, खूप हिंमत दिसते. आणि आज कसं वाटतंय तिचं लग्न होतंय? खूप आनंद, वेगळाच आनंद व्हायला. अशी कोणती आठवण जी कायम लक्षात राहते? जेव्हा माझी चूक झाली त्यानं करेक्ट बरोबर करून दाखवली. मला खूप मिस कराल तुम्ही. आणि बस आता अनघा ज्या घरात जाईल ना तिनं खूप चांगलं राहील आणि दुसऱ्याने आनंदात ठेवणार आहे. मला खूप म्हणजे
खूप अपेक्षा आहे तिच्याकडून, त्यांना असं करणारच. जावायचा स्वभाव खूप छान आहे. काय वाटतं का की आपल्या मुलीसाठी ते कशा त्यांनी खूपच वेगळा नेचर आहे. त्यांनी खूप आनंदित ठेवणार अनघाला. मला खूप खूप म्हणजे ह्याचा अभिमान आहे त्यांचा जावायचा. दोघांची जोडी कशी वाटते? खूप छान, स्मार्ट जोडी. त्याच्यापेक्षा आनंदी आणि समाधानी जोडी राहील. आणि आज पहिला कार्यक्रम आपला सुरू झालाय, तर मनात काय घालून चालू आहे? वाटायला की असंच म्हणजे एक आनंदाचे क्षण सुरू झाले माझे. तुला दुसरं काय बोलायचं ते पण बोल. काय हो, जिथून बोलायचं तिथून आहे. काय नाही, छान राहा. मी गुजरातपासूनच दाखवते तुझी. बस आहे गौरी आहे म्हणून ठीक आहे, काय वाटत नाही. पाठवते तिला लवकर. छान राहा, खुश राहा आणि दुसऱ्यांना खुशी ठेवायचं हे इच्छा कर. बस हीच अपेक्षा आहे. मम्मी मेकअप खराब. जय जय जय. तू अनघाताईंची छोटी बहीण, तर तुला तिच्या लहानपणापासूनचे मुवमेंट्स कसे आठवत आहेत? फर्स्ट तर इट्स इमोशनल येट हॅपीएस्ट मोमेंट फॉर अस. म्हणजे एकीकडे छान पण वाटते की जात आहे, ती इमोशनल आहे, आणि एकीकडे छान वाटते की आज तिचं लग्न होत आहे. जी लहानपणापासूनची दीदी होती ती मला आवडत होती, आज मी तिची हेल्प करते ॲज अ करवली म्हणून. की मला एक टॅगलाईन भेटली करवलीची. आमचे बाळपणीचे दिवस म्हणजे मी म्हणाल दुसरी आई. कारण आई आम्हाला नेहमी सांगायची, कारण आम्ही दोघे छोटे होतो. आई कुठं जायची तर ती सांगून जायची दीदीला की गौरीचं लक्ष ठेव, तर ती तिथंच बसून राहायची आणि माझं लक्ष ठेवायची. आणि जेव्हा पण माझी आणि पुरुषोत्तमचे भांडण व्हायचे तर ती अशी पिलरसारखी समोर यायची आमच्या, की पुरुषोत्तम बघा गौरीला मारलास तर बघ. म्हणजे कोणीही मला काही म्हणलं तर ती आधी जाऊन भांडायची, आई तू गौरीला असं का म्हणली, पप्पा तुम्ही गौरीला असं का म्हणला. म्हणजे शी वॉज लाईक अ पिलर फॉर मी. आणि जीजू कसे वाटले तुला? जीजू मी म्हणाल मला अजून एक मोठे भाऊ भेटले. म्हणजे आता असं होते की त्यांच्यासोबत जास्त बॉन्ड स्ट्रॉंग होत चाललंय दीदीपेक्षा. आता त्यांचं फोन हिला आलं तर जास्त उत्साह मला राहते, हा जीजू बोला, जीजू हे करा. आणि जीजू मला लाडानी गौराबाई म्हणते, ते मला खूप आवडते. मग कधी कधी त्यांनी गौरी म्हणलं की मी म्हणते हा गौरी, मग त्यांनी म्हणतात हा गौराबाई बोला म्हणून. ते खूप छान वाटतं. आय एम ब्लेस्ड विथ द बेस्ट जीजूस, ते मी सांगते. आणि ओम जीजू तर मस्तच आहे. आणि आता तिचं लग्न होत आहे, कसं वाटतंय तुला? छान पण वाटते आणि असं वाटतंय आता ती जाणार, आता छोट्या छोट्या गोष्टीला विचार करावा लागणार. नाहीतर साधं इन्स्टा स्टोरी टाकण्यापासून मी तिला विचारत होते अनघा ही पोस्ट करू का ही पोस्ट करू, हा सॉन्ग लावू की ते सॉन्ग लावू. ती कुठेही बाहेर जाताना छोटी ना छोटी गोष्ट, ती स्वतःसाठी इयरिंग जर घेणार असत तर ती तिच्यासाठी एक घेणार, माझ्यासाठी 2 घेणार. आता लग्नाच्या शॉपिंगला ज्यांनी गेले ती तिच्यासाठी पण ड्रेस घेतली आणि माझ्यासाठी पण ड्रेस. ते मी खूप मिस करणार. आणि एक गोष्ट आहे, मी तिला राखी बांधते. कारण मी मला वाटते की पुरुषोत्तम तर आहेच, पण एक मोठा भाऊ म्हणून ती नेहमी म्हणजे बहीण तर आहे पण प्रोटेक्ट करणार, कुठं काही लागलं तर येणार, ट्युशनला सोडणार, सगळीकडे आता ते कुठंतरी जाणवणार की बाबा दीदी नाही आपल्यासोबत. आता छोट्या छोट्या गोष्टीला विचारणार. आता आज तयार होताना आईला मी म्हणलं आधी अनघाला विचारू. हे कोणतीही गोष्ट खूप मिस करणार आहे मी तिला. पण एककडून छान आहे म्हणजे जीजू आहेत तिच्यासोबत आणि वी आर एक्सटेंडेड फॅमिली नाव अँड ब्लेस्ड. लग्नातला कसं वाटतंय आजचं मोमेंट? आजचं मोमेंट छान वाटतंय आणि आजपासून कळत चालले की आता दिवस खूप जवळ जवळ येत आहेत आणि आता ती लवकरच जाणार आहे. पण ते छान आहे की ती जवळच आहे, दर गुरुवारी येत राहील. तर आम्ही बुधवारपासूनच तिची वाट बघू. आणि जीजू दर गुरुवारी तुम्हाला आणायचं आहे तिला, मी सांगते आतापासूनच. कलकला
खूप मिस करणार ते सगळ्यांना. तुझा बेस्ट मोमेंट काय होता गौरीताईसोबत? त्या घरात असताना जास्त बेस्ट मोमेंट होती. इथं तिची रूम खाली, मध्ये एक फ्लोअर, मी वरी. आमची भेट कमी व्हायला लागली. अजून जायचंच बाकी आहे. आणि मी करवली म्हणून येणार आहे, हे विसरू नको तू. हो येणार आहेस म्हणून तर थोडं बरं वाटत. अजून काय बोलायचं तुला तिच्याबद्दल? छोटी नावालाच राहिली आता फक्त. सगळे लग्नाचे काम करायला सुरू झाली आता. आता पुढच्या वेळेस लग्नाला लिस्टची गरज नाहीये गौरी असल्यावर. सगळं माहित झालं काम. हा सगळ्यात छोटं म्हणून मोठं व्हायचं. आपण घरीच आहे. आज ओमप्रियाने नेसाला पण येणार, त्यांचे पण घेत आहे. हो त्यांचे एक 5 मिनिटच होते. पण आता थांबतात ना भाई. ठीक आहे, खाली जाऊ तू आता. तुझ्या मोठ्या ताईचं घरातलं पहिलं लग्न होतं. चांगलं वाटायले म्हणजे आता जाणार आहे, घर रिकाम होईल. ठीक आहे आता लग्न होईल ते होईल शेवटी. त्याच्यात तिच्या गोष्टी तुला वापरता येईल नाही, ज्या गोष्टी काही वापरायचं नाही. असं एक चांगलं आहे, इमोशनल पण आहे सेम टाइम. की आता अनघा चालली पण काय नाही, गौरी आहे अजून. एक कॉफी पार्टनर, मॅगी पार्टनर. रात्री 2 वाजता 3 वाजता 4 वाजता कॉफी करून देणं, प्रश्न बोलणं. त्या टाइम आता नाही कोणी, पण ठीक आहे आता त्याच्यात काय गौरी आहेत. आता दुसरी जिजू कसे वाटतात? जिजू खूप छान, म्हणजे बोलणं माझं अजून काय बोललो नाही कारण इंट्रोवर्ट असल्यामुळे काय बोलत नाही, पण एकदम चांगलं. आणि त्यांचं नेचर, त्यांचं माइंड म्हणजे एकदम चांगलं. ओके तसंच बस बोलला. आता तुझी वारी आहे. तुला तुझ्या छोट्या भावाच्या मनामध्ये काय वाटतं की आता तुझं लग्न होतं आणि तू त्याला सोडून जातो? नाही सोडून तर मी जाणार नाही. मी येणार आहे दर गुरुवार. तुझा माझ्याकडे सोबत रात्री पिझ्झा खायचे, मॅगी खायची. ते खूप मिस करणार आहे आता. आज रात्रीचं मंच टाइम. पण तिथं हिमायतनगरला डॉमिनोज नाही. तर तू पाठवून ना. नाही तू हे कसं घेतात यार, तू काय पण बोलायला. हे घेऊन काय बोल 100 लोक बघणार आहेत. ओके आपण मी याच्यासोबत ते रात्रीचा टाइम स्पेंड करते ते खूप मिस करणार आहे. येऊन गिटार वाजवणं ढंग 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 ढंग. तरी पण एनकरेज करते, वा पुरुषोत्तम वा मस्त. तरी हसते आणि म्हणते थँक्यू थँक्यू. समजतेला आहे ना तरी पण. आणि ज्या दिवशी मला म्हणते अशी वाजू नको, गाणी लावू नको, त्या दिवशी अजून मोठ्याने लावायचं. खूप मिस करणार आहे. त्रास दे ना आणि लाड पण कर. हाय मामी. कशी होते जेव्हा अनघा धर्मवादला यायची ते दिवस? अनघाला धर्मवादला यायच्या आधीच सांगते थोडंसं. माझं आणि अनघाच्या आईचं लग्न एकत्र झालेलं आणि छोटं बाळ हातात घेतलंय. ते पहिलं बाळ म्हणलं तर माझ्याकडे ही छोटी आता जी मोठी झाली अनघा ती. त्याच्यामुळे ना तिचे जे आठवणी आहेत ना अगदी छोट्या बाळाला जसं आपण हातात घेतल्यानंतर मोठं होईपर्यंत पाहतो आणि अजून मोठा आवाज काढायचा. सो हाय मामी, कशी होते जेव्हा दीदी धर्मवादला यायची ते दिवस? दीदी धर्मवादला यायचं छोटेसे छोटा अनुभव सांगते. अगदी लहान म्हणजे पहिलं बाळ म्हणतात ना आपण, हातात घेतल्यानंतर त्याचा जे अनुभव असते अगदी नवजात लेकराला जसं आईने हातात घेतल्यानंतर जशी फिलिंग येते तसं पहिलं बाळ मी ते छोटं बाळ घेतले, ते अनघाला घेतले आणि तिला अगदी परीपरीनं छोट्या छोट्या गोष्टींनी मी तिला वाढताना पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मला होण्याच्या आधी अनघाची आई मी झाले असं मला वाटतं धर्मामधलं आलं तेव्हा. कारण ती माझ्याच हातानं खायची, माझ्यासोबत राहायची आणि ती मला सोडून कुठेच जात नव्हती. धर्मामधलं आलं तिला मामी लागायची आणि इतकी प्रेमळ. आणि आज आमचं लेकरू आज एवढं मोठं झालं ना की तिला असं, आणि मला अजूनही तीच अनघा आठवत आहे. आज काय वाटते की ती छोटी अनघाला तू त्या तयार करत होती, आज ती नवरी होत आहे. खूप म्हणतात ना झाडाला जसं आपण लहानाचं मोठं करतो ते वाढताना जो आनंद होतो ना तो खूप सुंदर आनंद आहे. तिला जसं आज पाहिलं ना मला तीच अनघा आठवायली. छकुली आमची नुसती रडायची आणि माझ्याशिवाय कुठेच राहायची. बेस्ट विशेष फॉर दीदी. खूप आनंदी राहा
खूप हसमुख आहे लेकरू आमचं. तिला खूप आयुष्यात सगळे सुख मिळणं, कुठलीच कमतरता तिच्या आयुष्यात राहू नये. खूप आशीर्वाद तिला माझ्याकडनं. तुम्ही हा असे मोमेंट घेऊ नका रे बाबा. एसी आणि दार लावून नाही रडत, तुला नाही रडत. आणि आठवते मग पिलू अजिबात सोडायची नाही मला, माझ्याकडेच असायची ती. आणि माझं बाळ मला 2 वर्षानंतर झालेलं आणि मी जी आई पहिले झाली. स्टार्ट. राम राम मावशी. राम राम माय. आज कसं वाटतं की ती छोटी छोटी अनघा बघता बघता आज नवरी होत आहे. सगळ्यात तिला पाहिल्याबरोबर मला तो क्षण, तो दिवस आठवला ज्यावेळेस माझी लहानी बहीण आई झाली. मी तिच्यासोबतच होते आणि त्या वेदनेतून जेव्हा ती जन्म घेतली तेव्हाची अनघा आज पाहता पाहता नवरी झाली. ज्या क्षणाला ती समोर आली ना, तर तिचं हे स्वरूप मला पहिल्यांदा जाणवलं दवाखान्यातलं. खूप गोडस, सगळ्याला आनंद देणारी अशी ही अनघा आज नवरी होऊन आली, नवरी होऊन जाणार. यस. अनघा सोबतचे कोणते क्षण असे आठवतात, म्हणजे असे समोर येत आहेत आज? आज ती जेव्हा 10 वर्षाची होती, माझ्या घरी जेव्हा आली नवीन घरात, तिला एवढं आवडत होतं. ती असं काय म्हणतात त्यांना, तिला खायची पण आवड होती, खेळायची आवड होती, सगळ्यामध्ये मिक्स व्हायची आवड होती, बागडायची. तीच अनघा मला आठवते. बरोबर आहे. माझ्या मागे येऊन मावशी असं, मावशी हे बघ ते बघ. तिला खूप आवड आहे प्राण्यांची सगळ्यात जास्त, आणि लहानपणापासूनच तिची ही आवड आहे. आज ती खूप छान प्रकारे जोपासली तिची ही आवड. अशीच माणसांना धरून राहा. आजपर्यंत प्राण्यांना धरून राहिली, आता पुढे माणसांना धरून राहा. आजी आज कसं वाटते की एक एक करून आज तिसऱ्या नातीचं आजी आज कसं वाटतं एक एक करून आज तिसऱ्या नातीचं लग्न जवळ आलंय? खूप छान वाटते. तिघांचे लग्न केले छान वाटते. तिन्ही नाती छान आहेत, 3 नात जवळ छान आहेत. आणि मुलींनाही जवळ राहते. तिचं खूप पाठ येणार आहे मला. तिन्ही नाती छान आहेत. अनघासोबतचे दिवस कसे होते? अनघासोबत खूप टाईम जात होते. अचानक गेलं करणार नाही मला. अनघाची खूप आठवण येते. अनघा वकील झाली, तेव्हा केला कवला. असं कोणतं क्षण आहे जे आठवत आहे की आज अनघासोबतचं? तसं कोणतं एकच क्षण नाही का आठवण येणार नाही. बसता उठता झोपता, रात्री बिरात्री मला पाणी देत होते, सर्वच करून देत होते, गप्पा मारत होती माझ्याबरोबर. आता खूप आठवण. आज भावना काय आहेत की आता लग्नाचे दिवस जवळ येणार आहेत? आता लग्नाचे दिवस जवळ येईल. दाखीमध्ये आवड वाटते, दुःख होते, पण लेकीला पाठवा लागते आपल्याकडून तिच्या घरी. खूप आठवण येते. रेडी 1 2 3 स्टार्ट. तर आजी आज कसं वाटते एक एक करून आज तिसऱ्या नातीचं लग्न जवळ आलंय? जवळ आले. खूप आठवण येते अनघाची. अनघा ताताजवळ राहत होती, ताताला बोलत होती, मला पण बोलते. खूप छान छान बोलते, खूप गप्पा मारते. मला त्रास झाला, आजी काय झालं काय झालं विचारते. रात्री शरबत करून देते. अनघासोबतचे बालपणीचे दिवस कसे होते? किती वर्षाचे? 25 वर्ष तिच्या बालपण माझ्यापाशी केलं. माझं जपत होती, माझ्या संग खेळत होती, चांगला गप्पा मारत होती रात्रभर. तिला कॉलेजमधून आल्या गोष्टी सांगत होती, वकील जायला गोष्टी सांगत होती. आणि खूप छान दिवस गेले. तिचा एकही क्षण नाही की अनघा आठवण येईना म्हणून. आणि आज काय वाटते की दिवस जवळ पुन्हा रडून
खूप पाठवून येते, लोड पण येते अनगासारखी म्हणून अवघड वाटते. पण पोरींना पाठवून द्यावं लागते नवऱ्याच्या घरी. कवा ना कवा नवऱ्याच्या घरी पाठवाच लागते नवऱ्याला. आणि अनगाला मालक छान भेटलं, अनगाची नवरा छान आहे. अनगाची खूप पाठवून येणार आहे. पण मला अशी कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त आठवणार आहे? अशी कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त आठवणार आहे तिच्यासोबतची? रात्रभरची गप्पा आठवण्याची. जगन्नाथ पूजा करताना, जगन्नाथ आरती म्हणताना आठवण येते. खूप आठवण्याची. जगन्नाथ आरती तिने शिकवली मला. जगन्नाथांना ते कसं आहे ते सांगितलं आम्हाला. खूप असं आठवण्याचं एक क्षण बी राहणार नाही. रोज रात्री झोप पण येणार नाही मला. तिची आठवण येणार. रोज आम्ही 2-2 वाजेचा गप्पा मारायचं. बस. 2, 3 स्टार्ट. हाय अंकल. हाय. आज काय वाटतं अंकल? हाय. तर आज कसं वाटतं अनाघाचं लग्न होतं तर? रुद्रावर परिवारातली सगळ्यात तिसऱ्या पिढीची बायलेक आज घरातून बाहेर जात आहे. काय इमोशन्स येतात? तिच्याबद्दल जेवढंही सांगावं तेवढं कमी आहे. एखादी कोणती गोष्ट आठवते? तिथं कधीही बघा हेल्पिंग नेचर राहते. कुठेही भेटो अंकल अंकल म्हणून बोलते. आज काय विशेष देणार तुम्ही तिला? जे आपण बायलिकीला देऊ शकत नाही आपण त्याच्या पुढे काय देणार? काय बेस्ट विशेष देणार तुम्ही तिला आज? तिच्याकरता पुढचं आयुष्य भरभराटी जावं, समृद्धीचं जावं, सुखाचं जावं. तिला ऑल लाईफसाठी. अरे मागे ठेव, आपल्या मागे ठेव. आणि लास्टला कॉंग्रॅच्युलेशन्स काहीतरी असं करा. ताई तू म्हणत होतीस की एकुलती एक मैत्रीण आहे. येस. तर एक्सप्लेन कर काय आहे. माझी एकुलती एक मैत्रीण आहे. कारण अनघासारखं माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत कोणी आलं नाही. तुम्ही दोघं गावापासून फ्रेंड्स आहोत? आम्ही दोघं लॉ कॉलेजपासून. पण आमची मैत्री झाली कोर्टामध्ये. आणि अशी झाली अशी बेस्ट फ्रेंडशिप झाली. हो ते 2. जसं आम्ही लहानपणी आले की तू चॉकलेट द्यायचं. हाय भैया. अनघा दीदी आमच्या रुद्रावर परिवारातली सगळ्यात लाडकी मुलगी आहे. कशी होते अनघासोबतचे बालपणीचे दिवस? सोबतचे बालपण जास्त दिवस नाही मिळाले पण जे होते ते खूप छान होते. आणि आज कसं वाटते ती नवरी होत आहे तर? आता करमणार नाही ती गेल्याच्या नंतर. आता आम्हाला मिस करू आम्ही तिला खूप. आणि तुमच्या सोबतचा प्रवास कसा होता? माझ्यासोबतचा प्रवास होता एकदम छान होता. असं काही सांगू शकत नाही की ती एवढी छान आहे आणि खूप गोड आहे. मंदिरात आले तेव्हा वहिनी वहिनी करून बोलती. आणि माझ्या लग्नात ती एवढी छोटी होती ना की आता जर फोटो पाहिले तर वाटणार पण नाही ही गौरी अनघा आत्ताची अनघा आणि तेव्हाची अनघामध्ये खूप फरक आहे. तेव्हापासून माझं लग्न झाल्यापासून ती फार वहिनी वहिनी करते आणि मला फार आवडते अनघा. तिच्या समोरच्या वाटचालीसाठी काय शुभेच्छा देणार? खूप खूप शुभेच्छा. पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अनघा. ओके स्टार्ट. हाय अश्वती. हॅलो. सो कसे होते चाइल्डहुड डेज विथ अनघादी? चाइल्डहुड डेज खूप छान होते. आम्ही मस्ती करायचो, मजा करायचो, खेळायचो, खेळबांडी खेळायचो, बार्बीसोबत खेळायचो. जरी ती माझ्यापेक्षा लहान असली तरी पण तिच्यासोबत मजा यायची. बेस्ट पार्ट म्हणजे मी त्यांना लहान असल्यापासून बघितलंय. जेव्हा मी लहान होते तेव्हा मला ते खूप लहान वाटायचे. सो आय वॉज नॉट एबल टू शेअर मेनी थिंग्स विथ देम. बट जसे जसे ते मोठे व्हायला लागले आणि एक पॉईंट असा आला जेव्हा मला वाटलं अरे हे तर मोठे झाले आता अँड आय कॅन शेअर एनिथिंग विथ देम. सो दॅट वॉज लाईक व्हेरी व्हेरी नाईस की काही पण मी बोलू शकते, काही पण शेअर करू शकते. सो इट वॉज व्हेरी गुड. आणि आज कसं वाटते ती जी छोटी बहीण होती तुझी ती तुझ्यासोबत शाळेला सोडायला जायची आणि ती आज एक ब्राईड होत आहे तर? खूप इमोशनल आहे. म्हणजे मी जेव्हा लग्न करून गेले आय नो की घरी आहेत बाबा अनघा गौरी आहेत घरच्यांची केअर करायला. जसं मुली केअर करू शकतात तसं कोणी केअर नाही करू शकत घरच्यांची जी बारीक बारीक गोष्टी असतात. सो आज मला असं वाटतंय की आता म्हणजे मे बी माझ्या वडिलांना जेवढं दुःख मी गेल्यावर झाला त्याच्यापेक्षा जास्त आज होईल जेव्हा ती लग्न करून जाईल तेव्हा. सो बेस्ट विशेस अनघा तिच्या लाईफमध्ये द मोस्ट, द हॅपीएस्ट, द प्रिटिएस्ट, द सगळ्यात जास्त समाधानी
तिला समजून घेणारे म्हणजे तिला समजून घेईल तिचे घरचे होपफुली ऑल द टाइम. जशी तिची इथं केअर झालेली आहे बारीक बारीक गोष्टींची, तशी तिची तिथे पण केअर व्हावं एवढीच अपेक्षा आहे. एवढी आय विश हर ऑल द बेस्ट, ऑल द लक, ऑल द प्रेयर्स, ऑल द गुड विशेस. अँड अ लिटिल मेसेज फ्रॉम अमुआ. हे प्रश्न विचारते अमुआचे. A little message from Amuha. So this is from Amuha. So Masi, whenever I come back home, you come for 1 or 2 days to meet me so that we can spend some time together. जिजूच्याबद्दल काय वाटतं? जिजू, ओम जिजूच्या बद्दल. ओम जिजू अनघा जशी बोलकी आहे तशी ओम जिजू पण बोलकी आहे. सो इट्स गुड दॅट दे म्हणजे त्यांना दोघांना म्हणजे त्या दोघांचं तेवढं जमतंय की बोलायला. सो आणि आणि मला वाटतं की ते माझ्या म्हणजे माझे भाऊ जसं आदित्य आकाश आहेत तसं मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा दुसऱ्यांदा बघितलंय तेव्हा मला तशीच फील आली की ते माझे लहान भाऊ आदित्य आकाश सारखे आहेत. सो आय फील कम्फर्टेबल गिव्हिंग अवे अनघा टू ओम जिजू. दॅट्स ऑल. राम राम. राम राम. माझा प्रश्न आहे अनघासाठी की तुम्ही लहान असताना जेव्हा मामाकडे जायचे तेव्हा तुमच्या काय स्पेशल आठवणी आहेत सगळ्यांच्या? अनघा खूप शांत होती. अष्टाचम्मा खेळत असताना एवढी शांत बसली होती तिने. खेळ हारलं तर रडतच होती ती. इमोशन लवकर होते. पत्ते खेळत होतो आम्ही तिच्यासोबत, गप्पा मारत होतो. खूप छान मस्त खूप छान आठवणी आहेत तिचे. अभ्यासात खूप हुशार होते. एकदा आम्ही आहे ना धर्माबादला गेलो होतो. तर काय झालं आता 5-6 मुलं पाणी खेळत होतो. तिच्या आईच्या अंगावर पाणी टाकलं तेव्हा ते जे रडायला सुरुवात केली थांबेच ना. जेव्हा तिची आई माझ्या अंगावर पाणी टाकली मग तेव्हा ती शांत झाली. म्हणजे तिला अजिबात आईला वगैरे बोललेलं किंवा काही केलेलं तिला सहनच होत नव्हतं. ती खूप आईची लाडकी आहे. ती लहान असताना म्हणजे आम्ही जेव्हा धर्माबादला जायचो ना इतके गेम्स खेळायचो आणि गेम्स खेळताना जर हारलं की संपलं मग तिला खूप रडू यायचं. त्यामुळे आम्ही तिला जिंकून द्यायचो. सासरी जाताना अनघासाठी काय मेसेज आहे तुमच्याकडे? माझं असं मत आहे की अनघाने स्वतःला कधीच विसरू नये. स्वतःचं शिक्षण तिनं शिक्षणाला प्राधान्य द्यायचं. ती पुढे जायचं, त्या क्षेत्रात ती पुढे जावं. ती स्वतःसाठी वेळ काढावं. बस एवढीच इच्छा आहे. मी आत्ताच अनघाच्या घरी जाऊन आले पत्रिका देण्यासाठी. तिचं ते सगळं वैभव बघून मला फार छान वाटलं. अनघा तिथलं सगळं ॲक्सेप्ट करावं, छान राहावं, सगळ्यांशी मिळून मिसळून राहावं आणि तिनं खूप आनंदी राहावं ही इच्छा खूप. राम राम. तिने म्हणजे जगन्नाथवर तिला खूप प्रेम आहे. तर तू जगन्नाथला घेऊन जात आहेस तर तू त्यांना टाईम दे जा आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करत जा. का तर परत जेव्हा आपण संसारात जातो ना मग आपल्याला आपला टाईम आणि त्यांचा टाईम मिळत नाही. तर तू त्यांच्यासोबत जास्त वेळ पण टाईम स्पेंड करत जा. त्याच्यासाठी एक वेगळा टाईम दे. थँक्यू. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. हाय भैया दीदी. हॅलो. बेस्ट चाइल्डहुड डेज विथ अनघा. लाईक तिनं घरी येत होती ना तेव्हा आम्ही सगळे एवढी धमाल करायचो की नाही. वेगळे वेगळे खायचं, वेगळं वेगळं असे अंगत पंगत बसून मस्त मजा करायचो आम्ही. दॅट वर द बेस्ट डेज ऑफ आवर लाईफ. अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही जेव्हा धर्माबादला जायचो, धर्माबादला पण अष्टचम्मा वगैरे खेळताना मजा यायची, खूप छान वाटायचं. आता आमच्या लेकरांना पण तीच बघते माहिती का. अनेकदा तू अनघा आणि गौरी हे दोघंच सांभाळतात आमच्या लेकरांना. माहेरी आली की आम्हाला सुख असते त्या गोष्टीचं. धिंगाणा फुलवून करते ते. सेम अनघा सोबत आम्ही स्पेंड केलेले शेतात जात होतो आम्ही. मंदिराच्या स्थापनेच्या वेळेस टाइम स्पेंड केलाय. त्याच्या अगोदर पण घरी यायचं, धर्माबाद, बाहेर जाणं, सगळंच आम्ही खूप एन्जॉय केलंय.
आज काय इमोशन्स आहे ऍज अ लिटिल सिस्टर ती आज तुम्ही तिला ब्राईड बघताय? आता इमोशन्स आता रश होणार आहेत सगळे असे. तिला ब्राईड बघितल्यानंतर अजूनच रश होणार, पण सुरुवात झालेली आहे आजपासून. आहे इमोशन्स आता. छोटी बहीण जेव्हा आता एका नवीन एक्झामिनेशनच आहे एक्झॅक्ट, पण एक तिने नवीन लाईफ मध्ये जाणार आहे. अँड वी विश व्हेरी हॅपी, म्हणजे तिला खूप 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 आनंद भेटावा, आमची हीच इच्छा आहे. ती छोटी अनघापासून एकदम मोठी अशी ब्राईड वाली अनघा विचार करूनच असं इमोशनल सेंटी फील होते. आमची फक्त एवढीच इच्छा आहे की तिची मॅरिड लाईफ खूप छान जावी, खूप हॅपी. त्यांच्या काय गोष्टी आवडतात तुम्हाला सगळ्यांना? तिला प्राण्यांशी खूप लगाव आहे, खूपच जास्त ती जपते प्राण्यांना, त्यांचं इमोशनली पण अटॅच्ड आहे. आणि ती फक्त ज्या तिचे जे पेट्स आहेत त्यांच्यासोबतच छान आहे असं बिलकुल नाहीये, पण त्याच्या व्यतिरिक्त ती आता लेदर वापरत नाही, एग खात नाही, ते ती तिच्या आचरणात पण त्या गोष्टी आणते. आणि ते इतकं प्रॉपरली फॉलो करते ना तिने, म्हणजे काय म्हणतात त्याला, लाईक सगळ्या गोष्टीला प्रेमाने असं हे करते, फॉलो करते आणि आपल्याला दुखवत नाही त्याच्यामध्ये. आम्ही एक सगळेजण असं विश यू अ मॅरी हॅपी अनघा, वी विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. मावशी काय वाटते अनघाबद्दल? नकाताईबद्दल आम्हाला असं वाटतं की आमच्या मालकाच्या मुलीचं असं वागत नाहीत त्यांनी, की आम्हाला सगळ्या परिवारासारखं सांभाळत आहेत. आम्ही गड्याची आहोत म्हणून असं सांभाळत नाहीत त्यांनी. आमच्या आखाड्यावर असे आले तर ना त्यांनी असं सांभाळतात की आमच्या घरचाच परिवार आहे, माझ्या लेकरासोबत आमच्यासोबत असं चांगलं असतात. त्यांनी नातात आल्यावर आम्हाला आखाड्यावर आल्यावर असं आमची छान वाटते, करमत आहे आम्हाला त्यांनी आलं तर. आता तिच्याबद्दलची कोणती गोष्ट आठवल तुम्हाला सगळ्यांना? सगळ्यात जास्त त्यानं आमच्या आखाड्यावर फिरल्याबद्दल, गाई वासराबद्दल, सगळ्याबद्दल प्राण्यांना त्यांनी लई असं जीव लावत होते. आणि त्यांना आल्यावर बोलणं त्यांचा स्वभाव आम्हाला आवडतो. ओके.